आणि त्यावरती हॉलवर त्यांना खेळायला लावून दिलं आणि त्या गाड्या इतके खेळत बसले, इतके खेळत बसले, ते माझे मुलं, माझी मुलगी, माझ्या मित्रांचे मुलं इतके खेळत बसले का तो लॉजवाला मला म्हणे, अरे यार ये तुमने क्या किया, ये बच्चे लोग इतना त्रास देत आहे. हो म्हणजे तो क्षण आहे ना, तो क्षण आठवला ना अजून तर अजून असू येतं का झाला. आपण 10,000 रुपयावर पोरं इतके खुश व्हायचे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर चकास बोल. आज आपण एक अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत ज्याने 42 वर्ष सर्व्हिस केली. तर चला भेटूया आपण, जे आहे निवृत्त कामगार गोविंद शिरसाट. सर, तुम्ही आलात आमच्या पॉडकास्ट मध्ये, त्यासाठी धन्यवाद. नमस्कार. तुम्ही तुमचं आयुष्य कसं, तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केली याच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. मी पहिले ITI केली. ITI केल्यानंतर मी 2 वर्ष एक छोट्या फॅक्टरीमध्ये काम केलं. का तिथे मला 6 रुपये रोज होता. त्या ठिकाणी मी 80 ते 82 2 वर्ष सर्व्हिस केली आणि 82 नंतर मी महिंद्रा स्पायसर, आताची जी महिंद्रा सोना आहे, नंतर ती महिंद्रा MSL स्ट्राइवडाईन सिस्टीम लिमिटेड या नावाने आता ओळखले जात आहे. तिच्यात मी 40 वर्ष सर्व्हिस केली. म्हणजे माझी एकूण 42 वर्ष सर्व्हिस झाली का, जी आत्ताच्या काळामध्ये ती कोणीही करू शकत नाही. कारण त्यावेळेस आत्ताचे जे मुलं आहेत हे जास्त उच्च शिक्षण घेतलेले आहेत, ते एका ठिकाणी 5 वर्ष सुद्धा राहू शकत नाही. त्यावेळेस आम्हाला कशी शिक्षणाची गरज होती, म्हणजे शिक्षणापेक्षा आम्हाला कुटुंब चालवण्याची गरज जास्त होती. त्या कुटुंब चालवण्यासाठी आम्ही 10वी, त्यावेळेची जी परिस्थिती, सर्वच मुलं 10वी करायची, ITI करायची आणि सर्व्हिसला लागायचे, जेणेकरून त्यांच्यावर कुटुंब अवलंबून राहायचं. आम्ही सुद्धा त्यावेळेस कॉलेज करू शकलो असतो नाही, पण आमच्यावर घरातलं कोणीतरी अवलंबून होतं. त्यामुळं आम्ही एका ठिकाणी एवढी 42 वर्ष सर्व्हिस करू शकतो, आताचं कोणीही करू शकत नाही. तुम्ही जो काळ म्हणजे काम केलं तो बराच कष्टाचा होता. ऍक्च्युली आता जे आहे, आताची जी पिढी आहे त्यांनी तेवढं कष्ट कधी सोचलेले नाहीये. त्याप्रमाणे तुम्ही खूपच कष्ट सोचले आहेत आणि ह्या पॉइंट पर्यंत तुम्ही पोहोचले आहात. सो तुम्हाला निवृत्तीनंतरची पहिली सकाळ, म्हणजे तुमचं जेव्हा रिटायरमेंट झालं, आता तुम्ही 42 जसं सांगितलं, 42 वर्ष तुम्ही सर्व्हिस केली. सो तुम्हाला पहिली सकाळ तुमची कशी वाटली? आणि ऑफिस जायचे नाही, म्हणजे तुम्हाला आता ऑफिसला जायचं नाही, तर तुम्हाला कसं वाटलं सकाळी उठून, की काय तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता, किंवा तुम्हाला मनात काय विचार आले? मी ज्या दिवशी रिटायर झालो, त्या दिवशी रिटायर झाल्यानंतर माझा सत्कार झाला. सत्कार झाल्यानंतर मी जेव्हा घरी आलो, शांततेत सगळे नातेवाईक आलेले होते, त्यांच्यावर चहा पाणी घेऊन रात्री 12-1 दीड वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या तर झोपलो. झोपल्यानंतर मी नेहमीप्रमाणे माझी सकाळी ड्युटीवर माझी फशीप असायची. त्या फशीपची माझी दरवेळची 5:45ची माझी बेल लावलेली राहायची. ती 5:45ची बेल झाली. मला वाटलं चला अरे बेल झाली, पण मला तेव्हा मी ती बेल बंद केली का मला समजलं का मला उद्यापासून ड्युटीवर जायचं नाही, मला आत्तापासून ड्युटीवर जायचं नाही. मला थोडासा आनंद वाटला, थोडंसं दुःखही वाटलं. आनंद वाटला का चला आता मी एकदम शांततेत झोप काढू शकतो, मला वाटेल ते मी करू शकतो आता. पण वाईट एकटं वाटलं, चला आता मला आजपासून मला हे माझे सहकारी कुणीही भेटू शकणार नाही, याचं थोडंसं खंत वाटली. थोडस तुम्हाला म्हणजे चांगलंही वाटलं आणि थोडंसं दुःखही झालं. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, कॉर्पोरेट आयुष्यातील धावपळ व्यक्तित्व आयुष्यावर काही परिणाम झाला का तुमच्या? नाही, आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही. कारण माझं एकच ध्येय होतं का माझ्याकडं काहीच नव्हतं. माझ्याकडं आज काय नाहीये हे माझ्या स्वतःला माहिती आहे. पण माझ्याकडे चमचा सुद्धा नव्हता. मला फक्त एकच ध्येय लागलं होतं. मला जसं पूर्वीच्या लोकांना स्वातंत्र्याचं ध्येय लागलं होतं, तसं मला एकच ध्येय लागलं होतं का मला सगळं करायचं. माझ्या घरात ज्या वस्तू नाहीये, का माझ्या मुलांना मी जे शिकलो नाही किंवा माझ्याकडे काय वस्तू नाही ती वस्तू माझ्या मुलांना द्यायची आणि माझ्या घरात त्या वस्तू आणायच्या. एकच ध्येयासाठी मी 2-2 शिफ्ट केल्या. मी काहीच बघितलं नाही त्यावेळेस का मी कष्ट करतोय. मला ते कष्ट वाटलेच नाही. मला आनंदाने मला वाटलं अरे उठा मला कामावर जायचंय. मी कधीही कामावर लेट झालेलो नाही. मी आनंदाने कामावर जायचो. का माझं फक्त ध्येयच इकडे होतं का मला खूप पुढे जायचंय. माझ्या घरात असं माझ्या मुलांसाठी ही वस्तू नाहीये, ही मला वाटली नाही पाहिजे, यासाठी मला कंटाळा आला नाही सर्व्हिसचा. ऍक्च्युली तुमचं ध्येय ते होतं म्हणून तुम्ही एवढं सगळं करू शकले आज, आणि तुम्ही एकदम चांगली लाईफ जगताय. अभिमान असेल सगळ्यांना. तर ज्या गोष्टी तुम्ही ऑफिसमध्ये असताना तुम्हाला ज्या जमल्या नाही किंवा तुम्हाला खूप इच्छा होती करायची, त्या तुम्ही आता रिटायरमेंट नंतर करतायत का? किंवा तुम्हाला जो छंद होता किंवा असं काही जोपासताय का तुम्ही? नाही, असं तो छंद म्हणजे कसं
जुन्या गाण्यांचा छंद, क्रिकेटचा छंद. पण असं जर आपण जर मनावर आणलं का ऑफिसला आहे आपल्याला जमणार नाही, नाही. तुम्ही जर मनावर नियंत्रण ठेवलं किंवा मनात तुमची इच्छा असली की मला हे करायचं, तर आम्ही त्यावेळेस आमचे सगळे मित्र होतो. आम्ही ड्युटी करून क्रिकेट खेळायला जायचो. ड्युटी करून आम्ही नाटक, पिक्चर बघायला जायचो. असं काही नाही का अरे आता मला मला सर्व्हिसला जायचंय, मला हे जमणार नाही ते. मी 3 वाजेपर्यंत काही वेळेस काम करून मी सर्व्हिसला माझ्या सेकंड शिफ्टला गेलोय. असं काहीच नाही का त्यानंतर तेव्हा असताना ड्युटीवर जमलं नाही असं नाही. आपल्या मनात असं तर आपण ते जमवू शकतो. नक्कीच, नक्कीच. निवृत्तीनंतर तुमच्या ओळखीचं वर्तुळ कसं बदललं? म्हणजे जसे जुने सहकारी, मित्र, कुटुंब आणि याचं कोणतं नातं अधिक तुम्हाला जवळ वाटतंय आता? नाही, आपण ज्या चष्म्यातून बघतो ते नातं आपल्याला जवळचं वाटतं. आता माझे मित्र जरी आम्ही रिटायर झालो, पण मी स्वतः आणि माझा एक मित्र आहे वाघ म्हणून. त्यांनी आम्ही एक एक फील्ड निर्माण केलं, एक ग्रुप निर्माण केला. एम-एस-एल स्टार ग्रुप म्हणून आम्ही निर्माण केला. त्याच्यामध्ये आम्ही जेवढे रिटायर झालेलो तेवढे आम्ही महिन्याच्या पहिल्या रविवारी भेटतो गोल्ड क्लबला आणि तिथं आनंद लुटतो. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच वाटत नाही की आम्ही रिटायर झालेलो आहोत, असं वाटतच नाही आम्हाला. आणि त्याच्यामुळे कसं त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तो आनंद, मी भजना मंडळी जातो, भजनामध्ये गेल्यानंतर तो आनंद, माझ्या रिलेटिव्ह मध्ये जातो तिथं तिथं तो आनंद लुटतो. असं काहीच नाही का मी कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतो असं काही नाही. ज्या वेळेत जी गोष्ट येईल त्या गोष्टीला तो प्राधान्य द्यायचा आणि त्यात आनंद लुटायचा बस. तो मराठी जे गाणं आहे, ही दोस्ती तुटायची नाही, ही तुमच्या ग्रुपला एकदम सूट होते. हो, हो, याचा अर्थाने हो, की तुम्ही रिटायर नंतर पण सगळेजण सोबत आहात. हो. तुम्ही कारण की उतार चढाव सगळ्यांनी सोबत बघितलेत. बघितलेलं आहे. त्यामुळे आणि हेच हेच वय आहे. कारण आता आम्ही जे एकमेकात जमतो, आता आम्हाला काही नाही, आम्हाला सर्व्हिसला जायचं नाही. पण आम्ही एकमेकाचे सुख-दुःख शेअर्स करतो. तुझा मुलगा काय करतो? तुझी सून काय करते? आता तुझं आयुष्य काय चालू आहे? तुला काय आजार आहेत का? मग आम्ही एकमेकाचे ते आजार शेअर करतो किंवा तू ह्या दवाखान्यात जाऊन ये, तू त्या दवाखान्यात जाऊन ये. मला बरं म्हणजे एकमेकाची काळजी घेतो आम्ही तिथे. एकमेकाची काळजी घेतो. नाही तू असं कर, नक्कीच, तसं कर. नक्कीच घेतली पाहिजे. हं. आता थोड्याशा आपण काय म्हणतात, वेगळ्या टप्प्यावर जाऊ प्रश्नांच्या. ऑफिसमध्ये मी कधी निवृत्त होणार असं म्हणणं सोपं वाटायचं. पण निवृत्तीनंतर काहीतरी काम हवंय असं वाटायला लागलं का तुम्हाला काही? नाही, नाही. काम वाटायला हवं असं नाही. फक्त ते जे आपलं निवृत्तीच्या आधीचं लाईफ असतं आपलं, ते कसं रुटीन लाईफ असतं. आपल्याला माहिती आहे, सकाळी आपण उठणार, अंघोळ वगैरे करणार, देवपूजा करणार, ड्युटीवर जाणार, 4 वाजता येणार. 4 वाजता आल्यानंतर आपलं कोणाकडे जायचं बाकी असं तिकडे जाणार आपण. म्हणजे ते एक जीवनाला रुटीन लाईफ भेटलेलं असतं. आता तसं रुटीन लाईफ नाहीये. आता आपल्याला आरामशीर आपण 7ला आणि 8ला उठू शकतो. 8ला थोडं वाटलं तर 9ला उठू शकतो आणि आता तेव्हाचं काम कसं आपल्याला तेव्हाच करायला लागत. आता नाही, आजचं काम उद्या केलं तरी काही नाही. कारण आता रिटायर लाईफ आहे, टेन्शन नाही. आणि माझा नातू सांभाळण्यामध्ये माझा इतका टाइम जातो का मला टाइमच पुरत नाही कशा गोष्टीला राहायला. नक्कीच, नक्कीच. तुमचं टाइम टेबल, आता जसं तुम्ही म्हणालात की तुमचं टाइम टेबल खूप बिझी झालंय अजून सुद्धा, तर नक्की ते कोण ठरवतं, तुम्ही की तुमचे घरचे? नाही, आता आमचं टाइम टेबल इतकं बिझी झालेलं आहे, कारण आमच्या रिलेटिव्हमध्ये माझी मिसेस आणि मीच मोठा आहे. त्याच्यामुळं कोणाचे लग्न जमवायचे, कोणाचे लग्न करायचे, कोणाचे साखरपुडा करायचा, कोणाला मुलं दाखवायचे, मुली दाखवायचे. ती जबाबदारी आमच्या दोघांवर आहे. कारण आमच्या आमच्या नातेवाईकांमध्ये आम्हीच मोठे आहे. त्याच्यामुळे तो आम्ही दोघं जे काही निर्णय घेतो, आम्ही दोघं मिळून निर्णय घेतो. नाही आज आपल्याला इकडे जायचंय, आज आपल्याला हा मुलगा जायचा आहे, आज आपल्याला याचा साखरपुडा करायचा आहे, आपल्याला ही मुलगी दाखवायची याला. हे आम्ही दोघं मिळून ठरवतो. त्याच्यामुळे असं काहीच नाही. म्हणजे तुम्ही सामाजिक कार्य पण खूप आम्ही त्याच्यात. समाजात सुद्धा कार्य करतो. आम्ही समाजाच्या वधूवर मिळवण्यासाठी दोघं जण सतत प्रयत्नशील असतो. काहीच नाही त्याच्याबद्दल वाईट वाटत. आणि बाकी तुमचा जो दिवसभराचा जो वेळापत्रक असेल तुमचं, हां. ते नक्की कोण ठरवतं? नाही असं तुम्ही ठरवता का तुमची संगिणी? नाही, नाही. संगिनी नाही. आम्ही दोघं जण आदल्या दिवशी रात्री ठरवतो का उद्या आपल्याला काय काम करायचंय. उद्या सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणाकडे जायचंय, काय करायचंय. मग त्यातून आपल्याला टाईम मिळाल्यानंतर काय आपण टीव्ही बघायचा का, थोडंसं मॅच बघायची का काय, ते आम्ही दोघं मिळून ठरवतो. असं काही नाही. जेव्हा आणि आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, तरुणपेक्षा जेव्हा माणूस रिटायर होतो, तेव्हा दोघंच एकमेकाला साथ देऊन ठरवायचं असतं का काय करायचं, काय नाही करायचं. कारण काय आहे, जेव्हा तरुण असतो तेव्हा ती तिचं ठरवत नाही, मी माझं ठरवत असतो. कारण मला काय करायचंय, मला भविष्यात पुढे जायचंय, मला काय करायचंय, मला भविष्यासाठी काय तरतूद करायची ती मी ठरवतो. पण रिटायर झाल्यानंतर हे दोघांनी ठरवायचं का आपण आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कुठं थांबायचं आणि कुठं चालायचं. हा ताळमेळ जमतो का तुमचा? जमतो आमचा, म्हणजे जमायलाच पाहिजे. तरच त्याचं आयुष्य म्हणता ना, त्याला आयुष्य म्हणूच शकत नाही नक्कीच, तुम्ही. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला वाटतं का की तुम्ही आता फुल टाइम गृहस्थ झाला आहात आणि हाफ टाइम नवरा किंवा बाबा, असं काही नाही, वाटतं तुम्हाला?
जे पूर्वीचं लाईफ होतं आमचं तसंच चालू आहे. पण आता बाबा बाबा आज जेव्हा कसं वाटतं का आपण तरुण होतो. आज आपल्याला म्हणजे आम्हालाच वाटत नाही नवरा बायकोंना. अरे आपण आपलं लग्न झालं, आपल्याला 2 मुलं झालेत. त्यांचे लग्न झालेत, त्यांचा संसार झाला आणि त्यांनाही मुलं झालेत. आणि आज आपण बाबा झालो. अरे आपण खरंच बाबा झालो का हेच आम्हाला अजून वाटत नाही. म्हणजे तुम्ही अजून यंग यंग असं आहात, आम्हाला नाही मनाने नाही यंग आहात आज तुम्ही. आज आजूबाजूचे लोक आम्हाला बाबा 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 हे द्या बाबा ते द्या. म्हणजे आम्हालाच वाटत नाही का अरे आपलं आयुष्य किती झटपट झटपट फास्ट. पास पास होतंय. आपण आपण म्हणतो फक्त आपण वाढदिवस साजरा करतो वगैरे. अरे वाढदिवस साजरा करतो म्हणजे तुम्ही काय करता 1 वर्ष तुमच्या आयुष्यातलं कमी झालेलं आहे. फक्त आपण तो आनंद साजरा करतो. आणि हे बघा आपण आयुष्यात आपण कोणीहीच आयुष्य घेऊन आलेलं नाही. म्हणून आलेला दिवस तो आनंद काढायचा. कारण आपण किती वर्ष जगणार आहे आपल्यालाच माहित नाही. उद्या आपण राहणार आहे का नाही हे आपल्याला माहित नाही. म्हणून आजचा दिवस तुम्ही आनंदात काढा. वादविवाद करणं टाळा. कारण मग नंतर आपल्याला आठवण येते अरे काल आपण याशी भांडलो होतो. त्यापेक्षा आजचा दिवस तुम्ही आनंदात काढा. उद्याचं उद्या बघू. म्हणून जाताना रात्री झोपताना आपण देवाला नमस्कार. आमच्या घरात मंदिर आहे. आम्ही राम लक्ष्मण सीताचं मंदिर केलेलं आहे. प्रतिष्ठापना करून केले. आम्ही रात्री झोपताना नमस्कार करतो. जेव्हा मला उद्या सकाळ बघायची आहे तेवढं आम्ही तो आमचा ऐकतो. आम्हाला सकाळ दाखवतो उद्या दुसऱ्या दिवशी. तर एक गमतीशीर असा एक प्रश्न आहे, की तुमच्या आयुष्यात एखादा असा क्षण की तुम्ही म्हणजे खूप हसला असाल त्या गोष्टीवर, किंवा तुम्ही एखादी गोष्ट अशी झाली की तुम्ही म्हणजे मनातून खूप हसलेत आणि खूपच तुम्हाला उत्साह निर्माण झाला, असा एखादा क्षण असा काही? नाही आम्ही पूर्वी ट्रिपला जायचो. एकदा आम्ही मदुराईला गेलो होतो. ओके. मदुराईला का मीनाक्षी मंदिराला गेलो होतो. मीनाक्षी मंदिरला आम्ही ट्रिप 32 जणांची ट्रिप घेऊन गेलो होतो. पण माझे मुलं खूप छोटे छोटे होते. म्हणजे 2.5-3 वर्षाचे होते. आणि आम्हाला त्या मीनाक्षी मंदिराला दिवे असतात, दिवे घ्यायला जायचं होतं. तर आम्ही तिथं तो लॉज घेतलं आणि खाली जेवायला होतं, वरती लॉज होतं, हॉल होता मोठा. आता सगळ्या आमच्या लेडीज मंडळी म्हणे आम्ही दिवे घ्यायला तर तुम्ही तोपर्यंत त्यांना सांभाळा. म्हटलं मग ठीक आहे. मी काय होतं माझ्या मित्रांचे माझे 7-8 जण 7-8 मुलं होते. मग त्यांना मी काय केलं 10,000 रुपयाच्या गाड्या घेऊन दिल्या अशा फिरायच्या. आणि त्या वरती हॉलवर त्यांना खेळायला लावून दिल्या. आणि त्या गाड्या इतके खेळत बसले ते माझे मुलं, माझी मुलगी, माझ्या मित्रांचे मुलं इतके खेळत बसले का तो लॉजवाला मालक म्हणे, "अरे यार ये तुमने क्या किया? ये बच्चे लोग इतना त्रास देत आहे." हो म्हणजे तो क्षण आहे ना, तो क्षण आठवला ना अजून तर अजून हसू येतं का झाला आपण 10,000 रुपयावर पोरं इतके खुश व्हायचे. पण आता म्हणजे माझ्या नातूला 10 रुपयाची गाडी म्हणजे दिली. त्याला 50 रुपयाची गाडी देतो. म्हणतो, बाबा बाबा हे काही नाही, एकच गाडी आहे, काही नाही, मला आवडत नाही गाडी, दुसरी घेऊन द्या मला असं. नक्कीच, तो क्षण नक्कीच. आठवून आठवून अजून आनंद वाटतो खूप. आता एक प्रश्न असा, निवृत्तीनंतरचा काळ नवा अध्याय मानतात का? आणि काही नवीन कौशल्य शिकण्याची काही सुरुवात तुम्ही केली आहे का? नाही नाही कौशल्य शिकण्यात नाही. आता एकच माझं तर प्रत्येकाला एकच म्हणणं आहे. कौशल्य शिकण्यापेक्षा आपण जी सर्व्हिस केल्यानंतर आपण शिकायला पाहिजे कौशल्य मान्य आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला टाइम भेटला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा आत्ताचं युग कसं आहे, घरातले सून आणि मूल दोघं बी सर्व्हिसला असतात. त्याच्यामुळं जे घरामध्ये नातू असतात, ते आपल्याला सांभाळायला पाहिजे. जर सून मुलांना तुम्हाला नोकरीला पाठवायचं आहे, तर तुम्हाला नातू सांभाळावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची थोडीशी आवड ही थोडीशी बाजूला ठेवायची. कारण तुम्हाला जर घरात त्या गोष्टी आवश्यक आहे, काही गोष्टी अजून आणायच्या आहेत, तर तुम्हाला ती गोष्ट थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. त्याच्यामुळं निवृत्तीनंतर असं दुसरं काही ध्येय नाही. आणि आपल्याला देवदर्शन करायला आवडतं, आनंद सण साजरा करायला आवडतो. तेच आपलं ध्येय समजायचं आणि आपलं आयुष्य आनंदात काढायचं. सुना-मुलांबरोबर बस एवढंच बघायचं. खूप पॉझिटिव्ह गोष्टी बोललात तुम्ही. आता आता शेवटचा एक प्रश्न, तरुणांना तुमच्या अनुभवातून काय शिकायला मिळेल असे तुम्हाला वाटतं? तरुणांना एकच सांगू शकतो, का तुमचं वय जसं माझं वय होतं, जसं माझी काहीतरी महत्वाकांक्षी होती माझ्या मुलांसाठी, तसं आताच्या तरुण मुलांनी एक महत्वाकांक्षा ठेवायची का माझ्या मुलाला मला हे करायचंय, माझ्या मुलाला हे घेऊन. कारण आत्ताचे मुलं जे आहे, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी सगळं करून ठेवलेलं आहे. का त्यांना आता बाहेर जायची काही नाही, फक्त कमवायचं आणि खायचं एवढं आई वडिलांनी करून ठेवले. पण त्या मुलांनी त्यांच्या मुलांसाठी असं नियोजन करावं का माझ्या वडिलांनी मला जे इंजिनियर केलं तर माझ्या मुलाला असं काहीतरी करायचंय का त्याची पाठी माझ्या दारावर लागली पाहिजे. असं काहीतरी शिक्षण द्यायचंय. त्यासाठी आम्हाला नवरा बायकोंना जे बी कष्ट करायचं येईल ना ते आम्ही आता कष्ट करू.
थोडासा एन्जॉय बाजूला करू. एन्जॉयला अजून खूप आयुष्य पडलेले आहे. आपण उद्या मरणारे असं नाहीये. आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची, थोडासा व्यायाम करायचा, ते आपण पण थोडंसं पैसा बाजूला ठेवून आपल्याला पुढं खूप खूप एन्जॉय करता येईल का? म्हातारपणी तुम्हाला असा एन्जॉय करता आला पाहिजे का? आज वाटलं चला, आज आज वाटलं चला आपल्याला हा देश फिरायला जायचंय, आपल्याला वाटलं चला आज इकडे ट्रिपला जायचंय, म्हणजे इझी. जसं माझी मिसेस तर मी करायचो. आम्ही आम्ही इतका एन्जॉय केला, पण आम्ही एन्जॉय करून सगळ्या आमच्या मुलांसाठी काहीच कमी केलं नाही का आमच्या घरात, असं काही नाही. आम्ही इतकं माझे मिसेस मी फिरायला जातो. आम्हाला मेनवडला एखादी वस्तू दिसली, का गं ही घ्यायची का? चल घेऊन टाक. अहो अहो आम्ही आमच्या फोर व्हीलर आहे ना अशी इथे इथे बघता बघता घेऊन टाकलं. बघायला जायचो आम्ही, अहो ही फोर व्हीलर घ्यायची का? चला घेऊन टाक. म्हणजे आम्ही असं तसं तुमचं आयुष्य पुढचं असं निघा काय. मुलगा म्हटला मला हे पाहिजे बाबा, चल घेऊन टाकतात, किंवा बाय मिसेस म्हटले आता घेऊन. म्हणजे तुम्ही एवढा पैसा पैसा कमवा किंवा एवढं कष्ट करायचं जीवनात, तर तुम्हाला मी हे कष्ट करतोय असं वाटलंच नाही पाहिजे. मी माझ्या कुटुंबासाठी करतोय आणि माझ्या पुढच्या चांगल्या आयुष्य जाण्यासाठी करतोय, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा बस तरुणांनी. नक्कीच एकदम खूप चांगला तुम्ही काय म्हणतात आम्हाला एक पॉइंट सांगितलाय, आणि तो नक्कीच आमची ऑडियन्स आणि जी नवीन पिढी आहे ती त्याच्यावर नक्कीच दखल घेतील. सो धन्यवाद, तुम्ही इथे आलात आमच्या चॅनलवर, झक्कास बोलवर, आणि तुम्ही तुमचा टाइम आम्हाला दिलात. तर मित्रांनो, आपण आज जे शिकलो, जे निवृत्ती झाल्यानंतरचं आयुष्य जे असतं आपण ते ऐकलं, तर याच्यातून तुम्हाला कसा बोध घेता येईल तुम्ही घ्या, आणि चांगलाच बोध घ्या, आणि सगळ्यांनी मनाची तयारी करा आणि काम नीट करा जिथे असाल तिथे, आणि हार्डवर्क पेज ऑफ आपण जसं म्हणतो, तर कष्ट करण्याची तयारी ठेवा. धन्यवाद. आपण भेटू पुढच्या कार्यक्रमात, पुढच्या एपिसोडला एक नवीन व्यक्तिमत्व सोबत. तोपर्यंत नमस्कार, आणि नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. Like, share